नमस्कार शेतकरी मित्रांनो, बऱ्याच दिवसानंतर आपला व्हिडिओ येत आहे. त्याचं कारणही तसंच होतं की आपला माल वगैरे चालू होता, त्यामुळे आपल्याला काय व्हिडिओ करायला वेळ भेटत नव्हता. आता माल वगैरे जाऊन आपण प्लॉटची कटिंग करून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपण प्लॉटची कटिंग केलेली आहे. सगळ्या प्लॉटची कटिंग करून घेऊन आता याला जवळजवळ 8 दिवस झालेले आहेत आणि फुटवे पण त्याला फुटलेले आहेत. हे पहा तुम्ही. तर शेतकरी मित्रांनो, याची कटिंग आपण ही आता पंजा छाटणी केलेली आहे. याला आपण 2 ते 3 स्टंप ठेवलेले आणि बाकीच्या फांद्या ज्या आहेत त्या कट करून घेतलेल्या आहेत. ह्या अशा पद्धतीने आपण याची कटिंग सिकेटर आणि छोटी जी कटर असतं त्याने केलेली आहे. ज्या बारीक फांद्या होत्या त्या आपण सिकेटरच्या साहाय्याने कट केल्या आणि ज्या जाड फांद्या होत्या त्या आपण त्या कटरच्या साहाय्याने कट करून अशा प्रकारे याची कटिंग केलेली आहे. शेतकरी मित्रांनो, कटिंग करताना 2 ते 3 स्टंप जे जाड असतील ते आपण ठेवलेले आहेत. हे पहा तुम्ही या पद्धतीने. त्यानंतर त्याला फुटवे पण फुटलेले आहेत. कटिंग करून आता जवळजवळ 8 ते 10 दिवस झालेले आहेत. तर कटिंग केल्यानंतर आपण त्याला एक बुरशीनाशक आणि कीटकनाशकनी आपण ते स्टंप जे असतात ते धुवून घेतले होते. हे पहा अशा पद्धतीने स्टंप धुवून घेतले होते, जेणेकरून कोणत्याही बुरशीचा किंवा कीटकाचा त्यावर अटॅक होऊ नये, खोडकिडीचा अटॅक होऊ नये. त्यामुळे आपण कीटकनाशक आणि बुरशीनाशकनी ते स्टंप स्वच्छ असे व्यवस्थित धुवून घेतले. त्यामुळे काय होतं की कोणत्याही किडीचा किंवा फंगल अटॅक आपल्या जे आपण कटिंग केलेलं आहे त्यामधून अटॅक होत नाही. त्यामुळे तुम्ही तुमच्या प्लॉटमध्ये जर कटिंग करणार असाल तर कटिंग केल्यानंतर ते तुम्ही करून घ्या, म्हणजे कोणत्याही किडीचा किंवा फंगीचा त्यावर तुमच्या ज्या कटिंग केलेलं आहे त्या पोर्शनवर अटॅक होणार नाही. हे पहा अशा पद्धतीने आपले फुटवे फुटलेले आहेत. आपण याला फुटवे फुटण्यासाठी जर्मिनेटर जे असतं ते जर्मिनेटर मारलं होतं. हे पहा. त्यामुळं असे फुटवे व्यवस्थित फुटलेले आहेत. आता याच्यावर आपण परत तिथं एक कीटकनाशक आणि बुरशीनाशकचा स्प्रे घेणार आहोत. यावर आपण साध्यातलं साधं जरी बुरशीनाशक मारलं किंवा कीटकनाशक मारलं तरी चांगला आपल्याला फायदा होतो. आता हे जे फुटवे जे फुटलेले यांची थोडीफार अजून वाढ झाल्यानंतर आपण यांची परत विरळणी करून घेणार आहोत आणि ज्या मेन जाड फांद्या असतील त्या 5 ते 6 फांद्या आपण ठेवणार आहोत. बाकीची विरळणी करून काढून टाकणार आहोत. आणि त्यानंतर शेतकरी मित्रांनो, आपण आता याला बेसल डोस वगैरे अजून काय सोडलेलं नाही. आपण आधी याला शेणखत वगैरे दिलं होतं. त्यानंतर आता परत एक अजून याचे फुटवे थोडे जास्त वाढले का त्यानंतर आपण याला एक बेसल डोस परत देणार आहोत. अशा पद्धतीने आपण कटिंग करून घेतलेला आहे प्लॉट. आता यामध्ये आपण रोटावेटर मारून हे ज्या काड्या वगैरे पडलेल्या आहेत त्या याच्यामध्येच आपण याचा भुगा करणार आहोत. त्यानंतर आपण झाडाला माती वगैरे लावून घेणार आहोत. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.